जितेंद्र आव्हाड यांनी कळत न कळत बाबासाहेबांचा अपमान केला आहे। त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला। तर मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना त्यांनी हा फोटो फाडलेला आहे। तरुणांना अडवल्यानंतरही त्याकडे आव्हाडांचं दुर्लक्ष झालं। अति उत्साह आव्हाडांच्या अंगाशी येणार का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर मनुस्मृती विरोधी आंदोलनामध्ये बाबासाहेबांचाच अपमान झाल्याचं पाहायला मिळतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार ज्यांनी मनुस्मृती फाडलेली होती, मनुस्मृती दहन केलेलं होतं आणि त्यानंतर मनुस्मृतीमधील एक श्लोक अभ्यासक्रमामध्ये घेतला जाणार असल्यानं जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आणि आपण मनुस्मृतीचं दहन करणार असा पवित्रा त्यांनी घेतला होता। पण हे आंदोलन त्यांच्या अंगाशी येताना दिसतंय, कारण मनुस्मृतीचं दहन राहिलं बाजूला, पण यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडला। अनावधानानं त्यांच्याकडून हा फोटो फाडला गेला। तर राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मनुस्मृती दहन आंदोलन त्यांच्यावरच उलटलं। महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला। तो फोटो जेव्हा फाडला तेव्हा एका कार्यकर्त्यानं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण आव्हाडांचं त्याकडे लक्षच नव्हतं। जे होऊ नये ते होऊन गेलं। तर जितेंद्र आव्हाड यांच्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी माफी मागण्याचा प्रयत्न केला। तर यावर जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, बघूया। मी ह्या झालेल्या घटनेबद्दल, कार्यकर्त्यांकडून झालेल्या ह्याच्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची ऋण होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो, क्षमा मागतो आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही। ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्यामध्ये मी मनापासून बोलतोय। कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ करा। तर यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात, बघूयात। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा स्वतःचं राजकारण करण्यासाठी बाबासाहेबाचा जर पोस्टर फाडला असेल तर अख्खा समाज, दलित समाजाच्या भावना ह्या तीव्र आहेत आणि काही असलं तर बाबासाहेबांच्या चित्राचंच काय, बाबासाहेबाचं कोणी जर नाव घेण्याचा जरी चुकीच्या पद्धतीने जर प्रयत्न केला तर ही दलित जनता त्यांना माफ करत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।